ह्यांच्या वर्कशॉपला सुद्धा व्हिजिट केली होती आणि त्यावेळेला तिथल्या पालकांसोबतही आणि शिक्षकांसोबत मी चर्चा केली होती. तर त्यांनीही सांगितलं की त्यांच्या शाळांमध्ये निश्चितच याच्या बाबतीत खूप बदल झालेला आहे. उदाहरण म्हणजे शिक्षकांची चर्चा झाल्याप्रमाणे म्हणजे विद्यार्थी पहिल्या ह्या विषयासंदर्भात बोलत नव्हते किंवा चर्चा करत नव्हते, त्यांची मनमोकळी करत नव्हते, परंतु आता फ्री ऑफ माइंड ते त्या विषयाची शिक्षकांशी किंवा लेडीज असतील म्हणजे मुली असतील आपल्या तर त्या शिक्षिका असतील तर त्यांच्याशी ह्या विषयावर प्रमाणे मनमोकळेप्रमाणे चर्चा करतात. तसेच मी ज्यावेळेला 1-2 शाळांमध्ये व्हिजिट केली, 8वी-9वीच्या जिथं मुली असतील तर त्या मुलींना पण मी ह्या विषयाच्या अनुषंगाने विचारलं तर त्यांनीही म्हणजे न लाजता, पूर्वी कसं व्हायचं की ह्या विषय काढला तरी मुली लाजत होत्या किंवा बोलत नव्हत्या, पण त्या मनमोकळेपणाने ते ह्या विषयावर संदर्भात बोलणं करतात. शिक्षणाबाबतीत म्हणाल तर आपण आता फक्त सुरुवात केली तर 6 ते 14 वयोगटापर्यंत केलेली आहे, पण जर आपण माध्यमिक, उच्च माध्यमिक, ज्युनियर कॉलेज किंवा नर्सिंगचे कॉलेज आहेत, ते इंडस्ट्रियल एरिया आहेत, त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा महिला वगैरे असतात किंवा पुरुष सुद्धा आहेत, त्यांच्यापर्यंत सुद्धा हा विषय पोहोचला पाहिजे. त्यामुळे ह्या सर्व विभाग क्षेत्रांमध्ये म्हणजे शिक्षण सोडून इतर क्षेत्रामध्ये, शिक्षणामध्ये आपण आपोआपच जीवन कौशल्य वगैरे शिकवतोय, पण इतर क्षेत्रामध्ये जरी ह्याचा जास्तीत जास्त आपण विस्तृतपणे वापर केला तर निश्चितच आपल्याला त्याचा वेगवेगळ्या क्षेत्रात खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करता येईल. मॅडम बदल तर खूप मोठ्या प्रमाणात होतात, कारण पूर्वी या विषयाच्या अनुषंगानं किंवा कोणत्याही बाबतीत असेल तर आपल्या घरातले आई वडील सुद्धा आपल्याला ह्या कुठल्याही विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करत नव्हते किंवा आपल्या पुढे कुठलीही मतं मांडत नव्हते. परंतु आता जर बघितलं तर मुलांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी तर जास्तच आहे, ते इच्छुक आहेत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी. त्यामुळे पूर्वी आपण म्हणजे आपल्या स्वतःचा जरी विचार केला तर आपणही कुठले प्रश्न मनात जरी असले तरी विचारत नव्हतो, पण आता मुलं तशी नाहीये, त्यांच्या डोक्यात आलं की ते लगेच विचारतात. आणि आता इंटरनेट वगैरे इतकी सुविधा, सगळी फॅसिलिटी उपलब्ध झालेली आहे, त्यामुळे स्वतः ते शोध घेतात. म्हणजे उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर मुलाचा जन्म कसा होतो किंवा आपले पिरियड्स असतील मुलींचे तर त्या संदर्भात आपण काय काळजी घ्यायची, तर आपल्याला त्यावेळेला जे आईने सांगितलं असेल, आजीने सांगितलं असेल तर आपलं ज्ञान तेवढ्या पुरतं मर्यादित होतं. पण आताची जी मुलं आहेत, आता माझीच मुलगी म्हणा किंवा माझा पुतण्या म्हणा, ते सगळं ऑनलाईन बघतात आणि तेच उलट आपल्याला सांगतात की आई असं नाही असं आहे. म्हणजे ते मोकळेपणानं चर्चा तर करतात आणि अधिक ज्ञान ते स्वतः वेगवेगळ्या माध्यमातून मिळवत असतात. त्यामुळे चांगलीच मुलांची सध्या प्रगती ह्या बाबतीत चांगलीच आहे.